बाबा तुम्ही अद्वैत साहेब आणि इंद्राणी आत्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटलंय. सध्या सध्या घरात एवढं सगळं सुरू आहे ना, सगळ्याच गोष्टी खूप नाजूक आहेत. त्यामुळे अद्वैत साहेब चिडले. मी मी मैथिली मॅडमना घरात घेऊन आले ना, तेव्हा ते माझ्यावर सुद्धा असेच चिडले होते. मित्रा, तो माझ्यावरती चिडला म्हणून मी रागावलो नाहीये, पण तू ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलला ना ते खटकलंय मला, ते लागलंय मला. विरोचकाचा मत झाला होता तेव्हा वाटलं होतं की या क्षणापासून घरामध्ये सगळं व्यवस्थित होईल, पण नाही, उलट सगळं बिघडतच चाललंय. असं नका ना बोलू बाबा. काय चुकीचं बोलतोय सांग ना मला नेत्रा, काय चुकीचं बोलतोय मी? बघतेस ना गेल्या काही दिवसापासून आपल्या घरात काय काय घडतंय ते. काय कोणी पाप केलंय की या घरामध्ये सुखशांती नांदायलाच तयार नाही, मनशांती मिळतच नाहीये. आत्ता सगळं संपलं होतं ना ग, पण तेवढ्यात ती बिल्डिंग कोसळली, कोट्यावधीचं नुकसान झालं, पुन्हा आपल्या घरावरती संकटाचं वादळ भुंगा व्हायला लागलं. बरं घरात ही परिस्थिती अद्वैत माझ्याशी तोडून बघतोय, तोडून बोलतोय, मला खचायला होतं ग. तुम्हीच खचून गेलात तर कसं चालेल बाबा? ना अशा परिस्थितीत काय बोलू, कसं वागू मी, सांग ना मला. बाबा सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं छानच होणार आहे. मैथिली मॅडम परत आल्या म्हणून तुमची चिडचिड होते ना, पण तुम्ही नका काळजी करू. त्यांना बरं वाटलं ना की त्या स्वतःहून जातील, काहीच दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा जरा शांत राहण्याचा प्रयत्न करा. नाही म्हणजे अद्वैत साहेब जे काही बोलले आहेत ना तुमच्याशी ते चुकीचंच आहे, ते तुमच्याशी नाही असं बोलू शकत. आणि मी त्यांच्याशी बोलेन याविषयी. तुम्ही सुद्धा थोडं समजून घ्या, थोडा वेळ द्या. आणि देवी आई आहे ना, ती सगळं बघते. आपण तिच्यावर विश्वास ठेवूया, ती सगळं व्यवस्थित करेल बाबा.